नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 13 जुलै 2026 रोजी चतुर्दशी आद्रा नक्षत्र योगासोबतच सोमवती अमावस्याचाही योग येत आहे. हे दोन्ही योग अत्यंत शक्तिशाली योग मानले गेले आहेत. तर या योगाचा आपण सर्वजण पूर्ण लाभ कसा घेऊ शकतो, काय सेवा करू शकतो, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आणि हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वपूर्ण देखील आहे. तुम्हाला ही माहिती यूट्यूबवर कोठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आता या दिवशी नक्की आपल्याला काय काय करायचं आहे तर बघा, आद्रा नक्षत्राने युक्त चतुर्दशीला जर प्रणवाचा म्हणजेच ओमचा जप केला तर तो अक्षय फल देणारा असतो. तर 13 तारखेला आद्रा नक्षत्र योगी आहे आणि सोबत चतुर्दशीही आहे, त्यामुळे हा संयोग बनून चतुर्दशी आद्रा नक्षत्र योग हा बनत आहे. आणि शिवपुराणात वर्णन येते की या योगात जर ओमचा जप केला तर तो अक्षय फल देणारा असतो. म्हणजे या योगात जर तुम्ही ओंकाराचा जप करता, ओमचा जप करता तर तुम्हाला अक्षय पुण्य फलाची प्राप्ती सांगितली आहे. अक्षय फल असे असते ना की मृत्यूसुद्धा हे फल तुमच्याकडून नष्ट करू शकत नाही, असे हे पुण्य तुम्हाला मिळते. हे जन्माजन्मांतरापर्यंत कालांतरापर्यंत तुमच्यासोबत राहते. जसे आपल्याकडून एखादे वाईट कर्म होते आणि ते आपला पिछा सोडत नाही, तसेच हे सत्कर्म आहे. हे अक्षय होणारे सत्कर्म कधीही पिछा सोडत नाही. आता पहा, शिवपुराणात प्रणवाचा म्हणजेच ओमचा खूप महिमा सांगितला आहे. त्यातील एक महिमा मी तुम्हाला सांगते की प्रणवाचा अर्थ काय आहे. भगवान शिवशंकर सांगत आहेत की प्रणवाचा अर्थ असा आहे, जो आपल्याला जबरदस्ती मोक्षाकडे ढकलून देतो. जे ओंकाराचा जप करतात त्यांना मुक्ती सहज मिळते, अथवा जो आपला हात धरून मुक्तीकडे घेऊन जातो त्याला प्रणव म्हटले जाते. त्याच्यात खूप सारे वर्णन देखील आहे, पण मी तुम्हाला इथे थोडेसे सांगितले आहे. तर प्रश्न असा पडतो की आपण या योगात कसा जप करावा. पहा, कोणत्याही माध्यमातून आपण जप हा करू शकतो. जर तुम्ही एखादा मंत्र जप करत असाल, जसे की ओम नमो भगवते वासुदेवाय, तरीही त्याच्यात ओम तर आलाच ना, तरीही तो तुमचा धरला जाईल. किंवा जे लोक ओम नमः शिवाय जपतात त्याच्यातही ओम आला. थोडक्यात सांगायचं तर कोणत्याही माध्यमातून अथवा तुम्ही थेट ओम 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 अशा प्रकारेही जप हा करू शकता. मागच्या वेळी जेव्हा मी या चतुर्दशी आद्रा नक्षत्र योगावर व्हिडिओ बनवला होता, तेव्हा अनेकांनी विचारले होते की आमचे तर कोणी गुरु नाहीत आणि आम्ही सत्संगाच्या माध्यमातून अथवा जिथे कुठे ऐकले आहे की ज्यांचे कोणी गुरु नसतात ते लोक ओंकार जपाचे अधिकारी नसतात. पहा, ही गोष्ट खरी आहे. तर प्रणव काय आहे, तर जो काही ध्वनी तुम्ही ऐकता, जे काही तुमच्या कानाच्या माध्यमातून येते, तो शब्दब्रह्म आहे आणि तो ओंकारातूनच स्फुरित होतो. तुम्ही नाही जपणार तरीही ओम ओम जप नेहमी प्रकृतीत चालूच आहे. पण तुम्ही गुरुजनांकडून ऐकले असेल की ज्यांचे गुरु नाहीत ते लोक ओंकार जप करू शकत नाही. तर तुमच्यासाठी शास्त्रातून एक खूप सुंदर मार्ग त्यासाठी आहे. तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. जसे भगवान स्कंद पुराणात सांगत आहेत, शिवजी स्वतः माता पार्वतीला सांगत आहेत की जे गुरु आहेत तेच शिव आहे, जे शिव आहेत तेच गुरु आहेत. तर बघा, ज्यांचे अजूनपर्यंत कोणी गुरु नाहीत, ज्यांनी गुरु धारण केले नसेल, तर त्या लोकांनी याचा लाभ कसा घ्यावा. तुम्ही शिवजींच्या जवळ जाऊन बसा. पहा, आद्रा नक्षत्र सुद्धा शिवजींचेच आहे. शिवलिंगांचे प्राकट्य या नक्षत्रात मार्गशीर्ष महिन्यात झाले होते. तर आता पहा, शिवलिंगाच्या समोर तुम्ही बसा. ज्यांचे कोणी गुरु नाहीत त्यांच्यासाठी मी सांगत आहे की त्यांनी कसा जप करावा. तर शिवलिंगाच्या समोर बसून तुम्ही म्हणा की हे भगवान शिवशंकर महाराज, तुम्हीच माता पार्वतीला सांगितले आहे की जे गुरु आहे तेच शिव आहे, जे शिव आहेत तेच गुरु आहेत. तर आम्ही तुम्हाला आमचे गुरु मानतो आणि तुम्ही शिवपुराणात उपदेश केला आहे की या नक्षत्रात प्रणवाचा जप केल्याने अक्षय फल मिळते. तर आम्ही तुम्हाला गुरु मानून तुम्हाला गुरु धारण करून आजच्या दिवशी या मंत्राचा जप करत आहोत. आणि हे बोलून तुम्ही तुमच्या कामाला लागा, मंत्र जप करा. तर कसा करायचा, माळेने करायचा आहे की चालता फिरता करायचा आहे की बोलून करायचा आहे, जसेही करायचा असेल तुम्ही ओमचा जप करून घ्या. आणि या योगात ओमचा उच्चार झालाच पाहिजे, एवढंच. आता पहा, इतका सोपा मार्ग तुम्हाला कोठेही मिळणार नाही. आता अडचण अशी येते की ज्या महिला मासिक धर्मात आहेत त्यांनी हा जप करावा की करू नये. तर ज्या महिला मासिक धर्मात आहेत त्यांनी प्रणवाचा जप हा करू नये, प्रणव आणि ओंकाराचा. तर महिला ज्या मासिक धर्मात आहेत त्यांनी ओंकाराचा जप करू नका. मग त्या म्हणतील की काय, आम्ही हा योग असाच जाऊन द्यायचा. हा तर कधीतरी असा योग बनतो, असा सुयोग येतो. तर पहा, तुम्हाला अशी निराश होण्याची गरज नाही. शिवपुराणातही यावर उपाय आहे. शिवपुराणात वर्णन येते की विद्येश्वर संहितेतील गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे की नमः शिवाय याला दीर्घ प्रणव म्हटले जाते. एक तर ओम असतो तो प्रणव आहेच, पण केवळ नमः शिवाय हा दीर्घ प्रणव आहे.
ज्यांना शंका असेल त्यांनी शिवपुराणातील विद्येश्वरी संहिता वाचून घ्यावी, तिथे वर्णन मिळते. तर ज्या माता भगिनी मासिक धर्मात असतील, ज्या महिला मासिक धर्मात असतील त्यांनी केवळ नमः शिवाय नमः शिवाय चा जप करावा. या नक्षत्र योगात का जप करावा? कारण चतुर्दशी तिथीही शिवजींची आहे, आद्रा नक्षत्रही शिवजींचं आहे आणि हा उपदेश शिवपुराणाचाच उपदेश आहे की हा दीर्घ प्रणव आहे. तर माता भगिनींनी ज्या मासिक धर्मात आहेत त्यांनी याचा जप करून लाभ घेतला पाहिजे. आता बघा, कोणतीही व्यक्ती असो, या योगाचा लाभ तुम्ही सर्वांनी नक्की घ्या. ही जी तुमची कमाई असेल ना, ही शाश्वत कमाई असेल. ही कमाई तुमच्यासोबत चालणारी कमाई असेल. बघा, हा चतुर्दशी आद्रा नक्षत्र योग दुर्मिळ योग आहे, त्यामुळे या संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा. आद्रा नक्षत्र दर महिन्याला येते. अनेक लोक त्यात व्रत उपवास करतात, शिवजींची आराधना उपासना करतात. अगदी बरोबर आहे, पण जेव्हा चतुर्दशी सोबत आद्रा नक्षत्र योग मिळतो तेव्हा हा दुर्मिळ योग बनतो, जो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ऐकत आहात. आता पहा, हा 13 जुलैला योग राहील. सकाळी 5:41 हा योग सुरू होईल आणि संध्याकाळी 6:49 राहील. तर या वेळेमध्ये आपल्याला हा ओंकाराचा जप हा करायचा आहे. आता दुसरा योग या दिवशी बनत आहे सोमवती अमावस्येचा. जसा हा योग पूर्ण होईल आद्रा नक्षत्राचा, तशी सोमवती अमावस्येचा योग सायंकाळी 6:50 सुरू होईल आणि हा योग राहील 14 जुलै दुपारी 3:12 बघा, ही अमावस्या राहील. आता आपण ऐकूया की सोमवती अमावस्येचा आपण पूर्ण लाभ कसा घेऊ शकतो. महर्षी वेदव्यास म्हणतात की सोमवती अमावस्येच्या दिवशी मौन राहून काही न बोलता आपल्याला स्नान करायचं आहे. पण बघा, आता ही अमावस्या संध्याकाळी सुरू होत आहे, म्हणजे आपण संध्याकाळी स्नान तर करू शकत नाही. त्यामुळे 14 तारखेला सूर्योदयापूर्वी उठून मौन राहून हर हर गंगे म्हणत आपल्याला स्नान करायचं आहे. तर हे स्नान तुम्हाला 1000 गायी दान केल्याचं पुण्य देऊन जाईल. पूर्ण आयुष्यात आपले इतके सामर्थ्य नसते की आपण 1 गाय सुद्धा दान करू शकू. इथे 1000 गायी दान करण्याचं पुण्य तुम्हाला महर्षी वेदव्यास जी सांगत आहेत. तर हा दुर्मिळ लाभ तुम्ही नक्कीच घ्यावा. सोमवती अमावस्यात जे काही कर्म आपण करू ते सूर्यग्रहणाच्या वेळी केलेल्या पुण्याच्या समान फलदायी होतात. तर पहा, तुम्हाला इथे वेळ खूप कमी मिळत आहे. संध्याकाळी 7 वाजण्याच्या आसपास सुरू होत आहे आणि सकाळपर्यंत आहे. तर याच्यात तुम्हाला स्नानाचे तर सांगितलंच आहे. शास्त्र सांगत आहे की स्नानम दानम तथा श्राद्धम. तर दान तुम्ही नक्की काढून द्या. या दिवशी शक्य झालं तर संध्याकाळी दान करून घ्या. जेव्हा हा योग सुरू होईल, नाही जमले तर तुम्ही बाजूला काढून स्पर्श करून ठेवा. संकल्प करून स्पर्श करून संकल्प कसा करायचा की बस आम्ही या धान्याचं दान करत आहोत. सोमवती अमावस्यानिमित्त भगवान आमच्यावर प्रसन्न हो, तसेच पितरांच्या स्मरणार्थ हे दान करत आहे, त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळो असा हा संकल्प झाला आणि दुसऱ्या दिवशी उचलून तुम्ही त्याचे दान हे करून द्या. श्राद्ध तर सोमवती अमावस्यात तुम्ही करू शकणार नाही, त्यामुळे पुढच्या दिवशी अमावस्या आहे, 14 तारखेला दुपारपर्यंत आहे. तर तुम्ही सूर्योदय झाल्यानंतर श्राद्ध हे करून घ्या. श्राद्धात काय करतात? तर्पण करून घ्या. गीतेच्या 7व्या अध्यायाचा पाठ करून जे जल अर्पण केले जाते पितरांना, दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही न विसरता ते करा. तर्पण तुम्ही लक्षात ठेवा 14 तारखेच्या सूर्योदयानंतर करायचं आहे. तसेच तर्पण करत असताना आपण पाण्यामध्ये काळे तीळ तुळशीपत्र टाकून हे पाणी आपण दक्षिणेकडे तोंड करून अर्पण करत असतो. त्यावेळेस पितरांचे स्मरण आवश्यक करा. त्याचप्रमाणे ओम पितृदेवता भवे नमः किंवा ओम पितृदेव भवे नमः हा मंत्र आवश्यक 11 किंवा 21 वेळा म्हणा. आता हवन कधी करायचं आहे अमावस्येचं नीट ऐका. हवन तुम्हाला 13 तारखेला सुरू करायचं आहे. पहा, 6:49 सोमवती अमावस्या सुरू होत आहे. त्याच्या आधी आद्रा नक्षत्र लागत आहे. तर तुम्ही काय काम करायचं आहे की 6:40 ते 6:45 तुम्ही पूर्ण तयारी करा. 6:45 तुम्ही हवन सुरू करून द्या. तुमच्याकडे सूर्यास्त झाला नसेल तर सूर्यास्त झाला असेल तर हवन करू नका, पुढच्या दिवशी करून घ्या. तसे जवळपास आता प्रत्येक ठिकाणी 7, 7:15, 7:30 वाजता सूर्यास्त होत आहे. 6:45 तुमची पूर्ण तयारी करून घ्या आणि 6:50 तुम्ही हवनाला सुरुवात करू शकता आणि सोमवती अमावस्या देखील सुरू होईल. तर तुम्हाला करायचं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सूर्यास्त झाल्यानंतर हवन करू नका. मग तुम्ही दुसऱ्या दिवशी केलं तरी देखील चालेल. आता मुख्य गोष्ट ऐका, सोमवती अमावस्या आहे तर याची महिमा अशी आहे की जर तुम्ही तुळशीला 108 परिक्रमा करता क्लॉकवाईज घड्याच्या दिशेने केली जाते
तर तुम्ही 108 परिक्रमा करता तर याने दारिद्र्याचा नाश होतो. दारिद्र्य हे अनेक प्रकारचं असतं. धनाचे दारिद्र्य असतं, मनाचे दारिद्र्य असतं, विचारांचे दारिद्र्य असते, अनेक प्रकारचे दारिद्र्य असतं. तर हे दारिद्र्याचा नाश करणारा योग बनतो. जे लोक तुळशी मातेची 108 परिक्रमा करतात, ज्यांना धनाची इच्छा असेल त्यांनी धनाच्या इच्छेने परिक्रमा करा 108. समोती अमावस्या संध्याकाळी 7 वाजल्याच्या आसपास सुरू होत आहे. तर आधीच तुम्ही तुळशी मातेची कुंडी अशा ठिकाणी ठेवून घ्या की तुम्ही परिक्रमा करू शकाल. तिला कपड्यांचा स्पर्श होऊ नये, ती हल्ली डुलली नाही पाहिजे, कोणती पाने तुटली नाही पाहिजेत, कारण अमावस्याला पाने तोडल्याने ब्रह्महत्येचं पाप लागतं. या गोष्टीची काळजी घ्या. दुरूनच परिक्रमा करून घ्या आणि नंतर कुंडी उचलून ठेवायची असेल तर नीट सांभाळून ठेवा, कुंडी वगैरे तुटू नये, अथवा पुढच्या दिवशी या कुंडीला आपल्या जागेवर उचलून ठेवू देखील शकता. बघा, सोमवती अमावस्याला रस्त्यावर काळ्या रंगाच्या कुत्र्याला म्हणजे श्वानाला तेल लावलेली भाकरी आपण या दिवशी खाऊ घातली तर आपला केतुग्रह शांत होतो आणि पितृदोष असतील तर तेही देखील निघून जातात. तर तुम्हाला काय करायचं आहे, या दिवशी संध्याकाळी जोपर्यंत अमावस्याचा काळ आहे तर त्या वेळेत कधीही काळ्या रंगाच्या कुत्र्याला खास करून तुम्ही तेल लावलेली भाकरी किंवा चपाती खाऊ घालू शकता. आणि काळ्या रंगाचं कुत्रे नाही मिळालं, ज्या रंगाचं कुत्रं असेल तर त्या रंगाच्या कुत्र्याला तुम्ही तेल लावलेली भाकरी या दिवशी खाऊ घालायची असते आणि त्याला खूप महत्त्व देखील असतं. तर तुम्ही नक्कीच हे काम या दिवशी करू शकता. त्याचबरोबर तुम्ही या दिवशी घराच्या छतावर किंवा एखादी मोकळी जागा असेल तुमच्या घराच्या आसपास जिथे किंवा तिथे तुम्ही दरवेळेस ठेवता तर तिथे तुम्हाला दहीभात नैवेद्य ठेवायचा आहे. दहीभाताचा तर बघा, यावरती सेपरेट व्हिडिओ येईल, त्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगेनच. त्याचप्रमाणे समोती अमावस्येला संध्याकाळी शिवलिंगाला देखील अभिषेक करायचा आहे. शिवलिंगाचा अभिषेक सुद्धा तुम्ही साध्या पाण्याने करू शकता, पाण्यामध्ये तीळ टाकून करू शकता किंवा दुधामध्ये काळे तीळ मिसळून देखील याने शिवलिंगाचा अभिषेक हा करू शकता. आता ज्यांच्याकडे शिवलिंग नाहीये पण खंडेराव महाराजांचा टाका आहे तर त्यांनी देखील टाकावर या दिवशी अभिषेक केला तरीही चालेल. सोमवती अमावस्या सुद्धा खंडेराव महाराजांसाठी एक पूजाच करण्याचा दिवस म्हणून महत्त्वाचा मानला जातो. तर खंडेराव महाराजांच्या टाकावर आपण भंडारा वाहू शकतो. टाकाऐवजी ज्यांच्याकडे मूर्ती असेल तर ते सुद्धा या दिवशी बेलभंडारा किंवा खंडेरावांना जे काही प्रिय आहे त्या सगळ्या गोष्टी आपण या दिवशी त्यांना अर्पण करू शकतो. तसेच या दिवशी तळीसुद्धा भरता येईल. बघा, अमावस्याच्या काळामध्ये दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊ नये, यामुळे 1 महिन्याचं पुण्य हे नष्ट होतं. अमावस्याचा योग जेव्हा संपेल तेव्हा तुम्ही कोणाचे खाणेपिणे खायचे असेल तर खाऊ शकता. तर या सर्व गोष्टींची तुम्ही काळजी घ्या. काही राहिले असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ आपल्या आप्तांपर्यंत नक्की पाठवा. हे सर्व बनवायला खूप मेहनत लागते. तुम्ही पाठवून त्यांचंही कल्याण करा, स्वतःचंही कल्याण करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.